मॅच आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण तिकडे मात्र आपल्याला करताना पाहायला मिळेल. टीम इरफान स्टार मकासरे किंग्स भुसावळ. चर्चा असते नेहमीच जर बघितलं तर याही संघाची, कारण की ओपनच्या गटात जर बघितलं तर नेहमीच मकासरे किंग्स हे नाव आपल्याला ऐकायला मिळतं. पण या स्पर्धेत इरफान स्टार मकासरे किंग्स भुसावळ या नावाने मात्र हा संघ दाखल झालेला आहे. मोठे मोठे तारे सितारे ज्यांच्यावर मात्र नेहमीच नजर असतात. दीपक सोनवणे बच्चा असतील, विक्रांत गायगोले, किरण राजपूत, इतरही खेळाडू जे मात्र आपण बघतोय एक क्लास पाहायला मिळतात आहे. त्याचबरोबरीने जर बघितलं तर गणेश गव्हाणे यांच्यावर देखील नजर असतील. प्रत्येक खेळाडूवर बारीक नजर असणार आहे आज. तेजकिरण राजपूत खास सोपड्यावरनं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सस्त आहे. गणेश गव्हाणे यांचा आम्ही उल्लेख केला. प्रत्येक स्पर्धेत बक्षीसपात्र फेरी सध्याच्या घडीला ते खेळत आहे. येस, आणि बघा वारंवार नियमांची सूचना तुम्हाला जी आहे ती इकडे कळवली जाते. बेसिक जे 3 नियम खास करून ज्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिले तर पंचांना विचारल्याशिवाय कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. निर्धारित 32 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 8 षटकं पूर्ण करायची आहेत. आणि त्याचबरोबरीने 8 ओव्हरच्या कोट्यामध्ये 5 गोलंदाज कंपल्सरी तुम्हाला इकडे वापरायचे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. आणि वेळ वाचवणं ही मात्र सर्वात मोठी प्रायोरिटी तुमची राहणार आहे. कोणीच विनाकारण वेळ मैदानाच्या आतमध्ये वाया घालणार नाही, याही गोष्टीकडे मात्र लक्ष असणं गरजेचं आहे. तर चला, विनंती आहे सकाळचं सत्र त्यातल्या त्यात जर बघितलं तर आजच्या दिवसातला पहिला सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय. भुसावळ प्रीमियर लीग पहिले पर्व, आणि आज मात्र या पहिल्या पर्वाचा 4था दिवस जो मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. एनजे ट्रेडर्स वर्सेस मकासरे किंग्स इरफान स्टार अशी मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होत असताना इरफान स्टार मकासरे किंग्स भुसावळ या संघाने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय जो मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे.
खेळण्याची वेळ मात्र नक्की तिकडे सुरू करणार आहोत. शाहिद आणि सय्यद इम्रान ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. यांना मात्र इकडे दाखल केले गेले. चौथ्या दिवसाच्या दिशेने आपण वळतोय. चौथ्या दिवसातला पहिला चेंडू आता अवघ्या काही वेळातच आपल्या समोर येणार आहे. फलंदाज इकडे मात्र सज्ज झालेले आहेत. गोलंदाज देखील सज्ज आहे. क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये आता ऑन आहे. पॉवर प्लेचं षटक पहिला चेंडू. तर चला एका चांगल्या नोटवरती आजच्या दिवसाची मग सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा मोरया. चला दिवसाला आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 षटकांची मॅच, 2 षटकांचा पॉवर प्ले आणि सकाळचा सामना पहिला डाव खासा हाय स्कोरिंग राहिलाय गेल्या 2 दिवसांमध्ये. यावेळेसचा बॉल पहिला चेंडू हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र गणेश चेंडूला जोपर्यंत अडवत आहे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना पाहायला मिळत आहे. फक्त स्टीअर केलं होतं अलॉंग दी कार्पेट. चांगली सुरुवात. क्रिकेटचा खेळ म्हणजे दिवाना बनवणारा खेळ आहे. तुळाकार मैदानात खेळला जातो. 11 खेळाडू एकीकडे, 11 खेळाडू दुसरीकडे. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅस्ट आणि जसा जसा चेंडू पुढे जातो तशी तशी आपली नजर वळते. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती स्थिर. याही वेळेसचा बॉल खाली राहिलाय. क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र तितका काही खासा होताना पाहायला मिळाला नाही. दीपक सोनवणे बच्चा मात्र यशाच्या मागे. तिकडे झेल टिपलाय आणि शून्याच्या स्कोरवर पहिला धक्का. दरम्यान जर बघितलं तर किरण भाऊ पाटील यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि किरण भाऊ पाटील यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 0-1 स्कोर. चेंडू होता. उडवून मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री रायडरच्या भूमिकेत तैनात होते आणि पहिला धक्का इकडे मात्र शून्याच्या स्कोरवर लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई जीवन सुपर शॉपी या विकेटचे प्रायोजक. रिप्ले मध्ये आपण फटका बघू शकतात. उचलून मारण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं. चांगला कॅच विवेक मेहरा यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री रायडरच्या भूमिकेत होते. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ज्या क्षेत्रात 38च्या बाहेर बॉल तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि फटकाही मात्र तिकडे आपल्याला फसताना. शून्याच्या स्कोरवर पहिला धक्का लागताना यावेळेस बॉल अलॉंग दी कार्पेट स्टीअर करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रात तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवत आहे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना सो हो काय गोलंदाजी आहे. अनिश अल्तमश, अँडी
आपला अनुभव तिकडे मात्र दाखवताना पाहायला मिळाले. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ बॉलर टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण झालंय. पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र पूर्ण होतोय. 1 ओव्हर 2 रन 1 गडी बाद. 1 ओव्हर 2 रन 1 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे NJ ट्रेडर्स वरणगाव या संघाची. 1 ओव्हर 2 रन 1 गडी बाद. पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर 2 वरती 1 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चांगली गोलंदाजी इकडे मात्र अनिस अल्तमश यांनी केली आहे. आता गोलंदाजी मार्कवर करण पत्रोड यांना मात्र इकडे पाचारण केलं जात आहे. जामनेरला जी हिंदू प्रीमियर लीग झाली एकाच ओव्हरमध्ये आय गेस 5 विकेट घेण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केला होता आणि त्यांना मात्र इकडे आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले. ऑन पेपर जर बघितलं ना तर गोलंदाजीचे खूप सारे ऑप्शन आहेत. इरफान स्टार मकासरे किंग्ज भुसावळ संघाकडे, कारण की अनिशला आपण बघितलं, अनिस अल्तमश यांना बघितलं, आता करणला बघतोय. नक्कीच इक्लास या संघामध्ये आहे, त्याचबरोबर विक्रांत गायगुले या संघामध्ये आहे. भरपूर ऑप्शन गोलंदाजीचे मात्र संघात समाविष्ट केले आहेत दीपक सोनवणे यांनी. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंटला तिकडे मात्र खेळाडू आहे. हलकीशी मिसफिल्ड फंबल होताना तिकडे हालाकी पाहायला मिळाले, बट नुकसान कुठेच काही झालेलं नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात होती आहे. NJ ट्रेडर्स जावेद शाह सीसी वरणगाव हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना थोडीशी खडतर सुरुवात झाली आहे त्यांची नक्कीच. 2 वर 1 स्कोर. यावेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने फटका खेळलाय, तिकडे मात्र तेज किरण चेंडूला जोपर्यंत अडवताय धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव देखील इकडे मिळताना पाहायला मिळतीये. तेज किरण राजपूत अजून एक जर बघितलं तर मोठं नाव आणि नो डाऊट त्यांच्यावर देखील नजरा असणार आहेत. सातत्याने आपण बघतोय की मोठ्या खेळाडूंची या स्पर्धेत ज्यांनी सातत्याने आपल्या गावाचं समाजाचं प्रीमियर लीगचं क्रिकेट गाजवले त्यांच्यावर खाशा नजर आहेत. कालही तौसिफ मिर्झा ज्यारित्या खेळले शेवटच्या सामन्यात लाजवाब बॅटिंग, बट दिनेश पवार यांची गोलंदाजी विसरून चालणार नाही. यावेळेसचा बॉल उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. इकडे मात्र आता या दिवसातला पहिला साई जीवन सुपर शॉपी चौकार पाहायला मिळतोय. नूर इकडे मात्र काढताय आपल्या बॅट मधनं धूर. धावा मिळतील 4 चौकार. इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स. इकडे मात्र हवेत खेळला फटका आणि रिप्ले मध्ये आपण बघू शकतो 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू मात्र पलायन करताना पाहायला मिळालाय. विक्रांतने प्रयत्न केला, बट चेंडू जर बघितला तर सरळ सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकाराचा. 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 7च्या स्कोरवरती गरज होती फटक्याची, कारण की पहिल्या षटकात जर बघितलं ना तर अँडी यांनी काही तेवढा खास धावा खर्च केला नाही. दबाव पहिल्या षटकात मात्र बनवण्याचा प्रयत्न होता, बट त्याच्यानंतर नूर नक्कीच आपला क्लास दाखवत असताना चौकार इकडे मात्र वसूल करताय. रन संख्या 7 वरती. करणचा पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना मातीची खेळपट्टी या स्पर्धेत आपण बघतोय. हल्लीच्या काळात जर बघितलं तर सिमेंट खेळपट्टीचा फॅड जरी सगळीकडे घुसला असला, बट तरी देखील आपण बघतोय की जळगावमध्ये ज्या कोणत्या मोठमोठ्या स्पर्धा होतात ना, मानाच्या स्पर्धा, सर्वच मात्र मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळतील. मग जळगाव शहरात असो की ग्रामीण भागात असो. 7 वरती 1 स्कोर. फुलाल्यांचा बॉल, त्याला मात्र कन्वर्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. नूर आपल्या बॅटिंगचा नूर इकडे दाखवत असताना चांगली बॅटिंग इकडे मात्र करतात आहे. 2 बॉल इकडे मात्र डाऊन दी ग्राउंड ज्यारित्या खेळत सरळ मात्र सीमारेषा पार गेले. यावेळेसचा फटका बॅट वरती घेत असताना चांगला फटका तिकडे मात्र ऍडजस्ट केला होता. नूर, नूरचा अर्थ म्हणजे प्रकाश, ज्योती, उजाला, चमक, आणि हा खेळाडू आपल्या बॅटिंगची चमक दाखवत असताना इकडे मात्र आणि मला असं वाटतंय गणेश गव्हाणे यांनी मात्र नूरला एक नामी संधी इकडे दिली आहे. म्हणजे मला असं वाटतंय इथे देखील नूरचंच नाव आलंय. चमकच डोळ्यात आली असेल गणेश गव्हाणे यांच्या. षटक मात्र पूर्ण होत आहे.
2 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 11 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत, 1 गडी बाद असताना. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नूरच्या माध्यमातून, बट हे जीवनदान महागात पडणार आहे, कारण की या खेळाडूने ज्यारित्या कॉन्फिडंट फटके खेळत, हा झेल आपण बघू शकता ऑलमोस्ट एक रेग्युलेशन कॅच होता आणि गणेश गव्हाणे सारख्या खेळाडूकडनं तुम्ही अपेक्षा ठेवता आणि झेल तिकडे ड्रॉप होत असताना षटक मात्र पूर्ण झालंय. स्कोर कार्डवर धावा संख्या आपण बघतोय जी लागलेली आहे NJ ट्रेडर्स जावेद शहा CC वरणगाव या संघाची. 2 ओव्हर 11 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आता बदल केला जातोय आणि पुढच्या षटकात गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना विक्रांत गायगोले यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं जात आहे. मल्ली या नावाने मात्र जर बघितलं तर विक्रांत गायगोले आलेत गोलंदाजी मार्कवर. हो हो हो, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर काय सुरुवात केली आहे मल्ली. इकडे मात्र यष्ट्या उडवताना आपल्याला पाहायला मिळाले. सरळ पायात बॉल टाकला, पाय मात्र तिकडे चालले नाही आणि नक्कीच जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर इकडे मात्र विकेट मिळताना पाहायला मिळते. काय सुरुवात केली आहे विक्रांत गायगोले यांनी, जबरदस्त. OUT आउट, फलंदाज बाद. क्या बात है. चर्चा आहे सध्याच्या घडला विक्रांत गायगोले या नावाची आणि नक्कीच जर बघितलं तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवताना आपल्याला इकडे पाहायला मिळाले. सरळ पायात बॉल टाकला तिकडे मात्र विक्रांतने आणि विकेट देखील मिळताना त्यांना आपल्याला पाहायला मिळाली आहे. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो. अराउंड दी लेग्स, क्लीन बोल्ड, दांडी गुल, दॅट्स मल्ली फॉर यू. चला 11च्या स्कोरवरती 2 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. यावेळेस साही बॉल, चांगला चेंडू, जबरदस्त. नुकतीच जी जामनेरला GM चषकची स्पर्धा झाली व्यावसायिक गटाची ओपनची, काय गोलंदाजी केली होती विक्रांत गायगोले यांनी. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये विक्रांतला धावा आल्या काय आणि त्याच्यानंतर विक्रांत गायगोलेची बॅटरी चार्ज झाली काय. जबरदस्त कमबॅक त्या स्पर्धेतही मात्र त्यांनी केला होता आणि इकडे तर सुरुवातच दमदार केली आहे. यावेळी साही बॉल, 30 दहशत, तोच रुबाब आणि गोलंदाजी देखील होतीये अगदी लाजवाब. नाव आहे विक्रांत गायगोले. बॅटची कड तिकडे मात्र घेतली, कीपरचा सहारा तिकडे मात्र मिळाला आणि आपण बघू शकतो 11च्या स्कोरवरती तिसरा धक्का इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, वैयक्तिक दुसरी विकेट आहे विक्रांतची. पहिल्या बॉलवरही स्ट्राईक केलं, त्याच्यानंतर देखील जर बघितलं तर अजून एक विकेट इकडे मात्र मिळवताना जे आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली कामगिरी 11 वरती तिसरा धक्का लागताय, फलंदाज बाद आहे. जबरदस्त विक्रांत गायगोले इकडे मात्र विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जेवढी मल्लीच्या हेअरस्टाईलची सध्या चर्चा आहे तेवढी त्यांच्या गोलंदाजीची देखील होताना पाहायला मिळते. जबरदस्त. भुसावळचा मलिंगा, भुसावळ एक्सप्रेस 11 वरती 3 स्कोर. बॅटिंगसाठी आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रईस यांना मात्र दाखल केले गेले. पार्टनरशिपची गरज आहे NJ ट्रेडर्स जावेद शहा CC संघाला. यावेळेसचा बॉल नक्कीच जर बघितलं तर हलकासा लेग स्टिक सोडताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे वाढणार आहे. अवंतरच्या स्वरूपात आपण बघतोय धावसंख्या मात्र वाढत असताना 3 बॉल मध्ये पहिली धाव इकडे मात्र विक्रांतने खर्च केली आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडला 38 आहे, बट एक पार्टनरशिप पाहिजे रईस आणि नूर या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. ओ हो 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 हो, अजून एक वेळेस काय गोलंदाजी आहे, लाजवाब. आउटसाइड द ऑफ इकडे मात्र चेंडू टाकला सुरेख आणि टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र जाऊन विसावलाय सरळ कीपरच्या हातात. विक्रांत गायगोले आणि दीपक सोनवणे बच्चा ही अशी जोडी आहे ना की जी मात्र नेहमी तुम्हाला सोबतच खेळताना पाहायला मिळेल जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये. मग ओपनचा असो, प्रीमियर लीगचा असो. 12च्या स्कोरवरती 3 गडी बाद.
ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. याही वेळेसचा बॉल हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितला तर एक धाव इकडे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी देखील मात्र आपल्याला इकडे मिळताना पाहायला मिळाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे मात्र पाहायला मिळाली आणि काही का होईना धावा मात्र इकडे स्कोर कार्डवर लावण्याचा दोन्ही बॅटर्सचा प्रयत्न आहे. कशा का होईना धावा आल्या पाहिजे. हलकीशी पार्टनरशिप इकडे बनली पाहिजे, कारण की समोरच्या संघाकडे नो डाऊट गोलंदाज युनिट चांगला आहे, बट प्रयत्न तर करावे लागणार आहेत एनजे ट्रेडर्स जावेद शाह सीसी वरणगाव संघाला. यावेळेसचा बॉल बॉडी लाईनच्या दिशेने मारा केलाय आणि याच बरोबरीने जर बघितलं तर षटक मात्र पूर्ण होत आहे. लाजवाब गोलंदाजी विक्रांत गायगोले यांची. काय षटक टाकलाय. 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. 3 षटकांच्या अखेरीस 14 वरती 3 ही मात्र स्थिती आहे. हातावरच्या रेषा बघून भविष्य सांगणाऱ्यांना सांगा की आमच्या घामात नशीब बदलण्याची पुरेपूर ताकद आहे. आणि विक्रांत गायगोले आपल्या गोलंदाजीचा दमखम इकडे मात्र सकाळच्या सत्रात दाखवतात आहे. चौदा वरती 3 स्कोर. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढच्या षटकात आता आपण बघतोय नवीन गोलंदाज ज्यांना मात्र आता इकडे पाचारण केलं जाईल. इक्लास गोलंदाजी करतात टॉप क्लास. इक्लास सय्यद मॅन फ्रॉम मारूळ यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. 14 वरती 3 आहे. यावेळेसचा बॉल उडवण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड आणि इकडे मात्र षटकार 6. स्वागत केलंय इक्लास यांचं मात्र इकडे नूरने. याच गोष्टीबद्दल आपण बोलत होतो की एक पार्टनरशिप गरजेची आहे. नूरला मात्र इकडे एक एंड मात्र चालवावा लागणार आहे, शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे आणि नक्की षटकार इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय नूरच्या बॅटमधून. 6 धावा जुडल्यात. याही वेळेसचा बॉल बॅटचा फेस ओपन करून समोर खेळलाय आणि तिकडे मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 वरती 3 स्कोर. धावाचं जर बघितलं तर हे 4थं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर असताना. चांगली बॅटिंग. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ खेचण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र मागच्या दिशेने एक फटका खेळलाय लॉंग ऑनला. मिडऑन क्षेत्रात मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत जर बघितलं तर धावस्वरूपी एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. 22 वरती 3 आहे. चांगली बॅटिंग करताय पारोळ्याचे खेळाडू. नूर याही वेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. कुठलीच संधी नाहीये. टाळ्यांचा शोर, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा शोर आणि मैदानाच्या आतमध्ये नूरच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय सुंदर 4. संकट मोचक बनला हा खेळाडू सध्याच्या घडीला. 3 विकेट पडल्यानंतर प्रयत्न आहे डाव चालवण्याचा. इथे देखील आपण बघू शकतो ज्यारी त्या डाऊन दी ग्राउंड उचलून मात्र तो फटका मारला. 4 धावा मिळताना पाहायला मिळाल्यात. नूरच्या बॅटमधनं फटका आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू आहेत. डॉट बॉल इकडे मात्र येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. तंजील, इक्लाश आणि ताबिश हे 3 नावं आणि आसपास जर कुठे मनीष चव्हाण असले तर सर्वांच्या अनेक आठवणी मात्र ताज्या होतात, खास करून माझ्या तरी. कारण की ती 2 वर्षाआधी झालेली फिक्स नामदार जामनेरची स्पर्धा आणि त्या स्पर्धेत सर्व या खेळाडूंचा परफॉर्मन्स. यस, षटक मात्र इकडे पूर्ण आहे. 4 ओव्हर 26. मयूर स्कोरर. ओव्हर झाली आहे 4 ओव्हर 26 आणि आज त्यातल्या त्यात जारा 11 देखील खेळतीये, तर अजून काही आठवणी ताजा होतात आहे. जारा MM. यस, तर नक्कीच मारूळ गावाने देखील जर बघितलं ना तर नेहमीच चांगले चांगले खेळाडू दिलेले आहेत. तंजील असतील, ताबिश असतील, इक्लास असतील. गेल्या काही काळाआधी जर बघितलं तर एक जबरदस्त आयोजन देखील तिथे झालं होतं हिंदू मुस्लिम एकता चषकाचं. त्याही आयोजनाची मात्र खाशी चर्चा होती. शॉर्ट बट स्वीट. गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र आता बदल केला जातोय. 4 ओव्हर मध्ये 26 3 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. विक्रांत गायगोले आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढच्या षटकात मल्ली आज मात्र फुल फ्लो मध्ये आहे. चांगला चेंडू हलक्या हाताने तिकडे मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं ना तर एक धाव तिकडे मात्र मिळते.
फार क्वचित असे गोलंदाज आहे खानदेश प्रदेशात, ज्यांना मात्र आपण बघतो ना की फलंदाज फक्त आज प्रयत्न करता याची ओव्हर काढून घेऊ. आणि विक्रांत गायगुले हे त्यातील एक आहे की कुठला रिस्क तिथे घेत नाही. 2 ओव्हरचा कोटा असतो आणि तिकडे मात्र प्रयत्न जास्त केले जात नाही फलंदाजांकडनं. आज बघूयात नूर काय करतात आहे, कारण की ते चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हो, क्या बात आहे, सटीक काय बॉल टाकला तिकडे. सरळ मात्र पाय पकडण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. जी कामगिरी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघामध्ये सुनील नारायण करता, ती मात्र नेहमी आपण बघतो मकासरे किंग्स साठी विक्रांत गायगुले करतात. धाक बनवायचं काम करतात ते मात्र नक्कीच फलंदाजांच्या माइंडमध्ये. बट नूरला इकडे कमबॅक करावा लागेल. 13 बॉलमध्ये 21 वर नॉट आउट आहे हा खेळाडू. यावेळेसचा बॉल बनून मारला, इम्प्रोव्हायझेशन, क्या बात आहे, वेगाचा वापर करत. बट तिकडे अँडी नक्की चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार. बघा मंडळी, दिवा मातीचा असो की सोन्याचा, महत्व त्याच दिवाचा जास्त जो अंधारात प्रकाश देतो. आज नूरचा प्रकाश डीएस ग्राउंडवर पूर्णपणे लखलखून पडताना पाहायला मिळतोय. तो देखील म्हणतोय, मल्ली तुम्ही लावा ताकद, मी मैदानाच्या आतमध्ये नाही वाकत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे वाढली आहे. चांगला कॉन्टॅस्ट रंगलाय. हो, बॉडीचा वेध घेतलाय. की धाव स्वरूपी जर बघितलं तर इथे देखील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 10 बॉलच्या स्पेलमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च करत 2 गडी बाद केलेले आहेत. 31 वरती 3 स्कोर. धाव स्वरूपी जर बघितलं तर 5 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत षटकात, म्हणजे 2 बॉल डॉटही इकडे मात्र विक्रांतने टाकलेत चांगल्यारीत्या. 2 बॉल बाकी आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहील, विकेट घेण्याचा प्रयत्न राहील इकडे मात्र विक्रांत गायगोले यांचा. 31 वर 3 स्कोर. पुढचा चेंडू विक्रांतचा. हो, हात टाकला होता अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करत. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल. इकडे मात्र रईस निघालेत. क्या बात आहे, रईस यांचा चष्मा, रईस यांची रनिंग बिटवीन द विकेट क्वालिटी. धाव स्वरूपी जर बघितलं तर 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढत असताना 33च्या स्कोरवर 3 गडी बाद. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 16 बॉल मध्ये 27 धावा एकट्या नूरच्या बॅटमधून आल्यात आतापर्यंत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तितका काही खासरित्या बॅटवरती आला नाही बॉल. बघा मंडळी, या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या तरी देखील मल्लीचा स्पेल. 2 ओव्हर टाकले आहे, फक्त 11 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 गडी देखील बाद केलेत. नाव आहे भुसावळ एक्सप्रेस. विक्रांत गायगोले उर्फ मल्ली. 5 ओव्हर 34, 5 ओव्हर 34 रन, 3 गडी बाद. 5 ओव्हर 34, 3 गडी बाद. आठ षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये जी की रंगताना आपल्याला पाहायला मिळते. डावाचं मात्र सध्याच्या घडला 5वं षटक पूर्ण झालेलं आहे. 34 वरती 3 ही मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. यानंतर देखील बघा, नियम जे आहेत ते तुम्हाला आधीच कळवण्यात आलेले आहेत, त्या गोष्टीकडे लक्ष असू द्यात. चला अंपायरशी कोणतंच डिस्कशन नकोय. खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू जे आहेत ते मैदानाच्या बाहेर येऊन जा. विनंती आपल्याला, एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती, आपण मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर येऊन जायचंय. 5 ओव्हर 34 आणि इकडे 3 रनची पेनल्टी मात्र नक्कीच देण्यात येते. एनजे ट्रेडर्स जावेद शाह सीसी वरणगाव या संघाला मात्र मैदानाच्या आतमध्ये 3 धावेंची पेनल्टी
जी मात्र इकडे दिली जाणार आहे, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. तर नक्कीच डाव झाल्यानंतर जे काही इक्वेशन बनेल ते मात्र आम्ही तुम्हाला कळवून देऊ. सध्या 5 ओव्हरमध्ये 34, म्हणजे आता नूर यांना मात्र 3 धावा डोक्यातनं मायनस करून द्याव्या लागतील या स्कोर कार्ड मधून. 34 वर 3 स्कोर. यावेळेस बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे पोहोचतात आहे. धावा स्वरूपी एक धाव तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावा संख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 35 वरती 3 स्कोर. धावाचं मात्र 6वं षटक प्रगती पथावरती. बॅटची कड बच्चा यांचे सेफेस्ट स्टँड. करणला इकडे मात्र यश मिळताना पाहायला मिळत आहे. आउटसाइड दी ऑफचा बॉल उडवून मारण्याचा प्रयत्न होता. यश त्यांच्या मागे दीपक सोनवणे ए बच्चा, जो काम नहीं करते कोई कच्चा. विकेट मात्र इकडे मिळवताना पाहायला मिळालेत. फलंदाज मात्र बाद आहे. 35च्या स्कोरवर 14 धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. करण पत्रोड यांना मात्र इकडे यश मिळालंय. OUT आउट. चला, चांगला झेल तिकडे मात्र टिपला गेलाय. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. करणला यश मिळालंय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे इम्रान शेख. नक्कीच गोलंदाजीसाठी इम्रान तसे जाणले जातात, पण आज बॅटिंगने मात्र दमखम दाखवावं लागेल. चांगले होनहार खेळाडू आहेत इम्रान शेख देखील. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट ढकलून दिलाय बॉल. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर जातील डीप मिड विकेटला एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावत संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढते. 36 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. धावा तेवढ्या वेगात जर बघितल्या नाही या डावात बनलेल्या नाहीये. एकटा नूर मैदानाच्या आतमध्ये जो की किल्ला लढवायचं काम करतोय. ओ हो, याही वेळेस कमी गतीने, क्या बात है. स्लोअर वनचा अगदी चांगला वापर. चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती. करण जो नाही देता रन. विकेट मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 36च्या स्कोरवर 5वा धक्का इकडे मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करण पत्रोड यांच्या माध्यमातून, आणि जशी विकेट तिकडे मिळाली दीपक सोनवणे बच्चा देखील म्हटले हा भाई तुझे जादू की झप्पी दे दू. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना 36च्या स्कोरवर अर्धा संघ इकडे मात्र तंबूच्या असायला लागलाय. इरफान स्टार, मकासरे किंग्ज भुसावळ चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना. चांगला चेंडू टाकला होता कमी गतीने, गती कमी करून टाकली होती बॉलची. स्लोअर वनचा तितका काही खासा अंदाज आला नाही नूरला, आणि वन मॅन हिरो, वन मॅन शो नूर इकडे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद आहेत. OUT आउट. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. 36 फॉर 5. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. अझीम खान जे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 14 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे. प्रयत्न करावा लागेल 60, 65, 70 पर्यंत जरी पोहोचण्याचा. स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉल. करण पत्रोड चांगली कामगिरी करत असताना सध्याच्या घडीला. लास्ट बॉल टू गो, शेवटचा बॉल राहिला त्या षटकातील. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, 2 गडी देखील बाद केल्यात. कमालीची कामगिरी. शेवटचा बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे काय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. बघा, मल्लीने देखील 11 खर्च केल्या, करणने देखील फक्त 11च खर्च केलाय. 2 ओव्हरचा स्पेल वैयक्तिक कोटा पूर्ण झालाय. 6 ओव्हरचा खेळ इकडे मात्र पूर्ण होतोय. 6 ओव्हर 36 रन, 5 गडी बाद. 6 ओव्हर 36, 5 गडी बाद. 36 फॉर 5 आफ्टर 6.
चला गणेश गव्हाणे आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 6 ओव्हर 36 वर 5 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. यावेळेसचा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न गणेश गव्हाणे. ओ हो बॅकअप इकडे मात्र जर बघितलं तर नक्कीच मागे आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळाले एका धावेच्या मदतीने. 37 धावा 5 गडी बाद सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड. एकीकडे अझीम खान दुसरीकडे इम्रान शेख. प्रयत्न करावे लागतील दोघांनाही. स्विंग अँड मिस आउटसाइड दी ऑफचा बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना चांगली कामगिरी. आज गोलंदाजी मात्र फुल चार्ज होतीये. रन रेट जर बघितला तर ऑलमोस्ट 6च्याही खाली आणलाय टीम इरफान स्टार्स मकासरे किंग्स भुसावळ या संघाने समोरच्या टीमचा. याही वेळेचा बॉल हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न आहे. तिकडे मात्र फंबल होत आहे. क्षेत्ररक्षक तोपर्यंत येते. नजर हटी दुर्घटना घटी. विकेट मात्र येताना आपल्याला तिकडे पाहायला मिळते. सरळ मात्र चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला आणि OUT आउट. धक्का इकडे मात्र लागत असताना 37च्या स्कोरवर 6वा 37 फॉर द लॉस ऑफ 6. चला बॅटर थोडीशी घाई करायची. रिप्ले मध्ये आपण नक्कीच ती विकेट बघू शकतात ज्या रीत्या चेंडू हातात आला आणि दीपक सोनवणे यांनी मात्र यशस्वीरित्या तिकडे मात्र यष्ट्या उडवल्या. धक्का मात्र लागत असताना टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर 37 वर 6 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. सय्यद आसिम आता मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना जे आपल्याला पाहायला मिळत आहे बॅटिंगसाठी. 37 फॉर 6. यावेळेसचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेटला मात्र इकडे फटका. फिल्डर मात्र तिकडे पोहोचलेत आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. खासा चाहता वर्ग प्रत्येक खेळाडूचा संघांचा इकडे मात्र सकाळच्या सत्रात दाखल झालेला आहे आणि नो डाऊट दिवस जसा जसा पुढे जाईल भुसावळकर देखील मात्र इकडे पाय वळवतील आज. कारण की अनेक भुसावळचे तारे सितारे आज मात्र खेळणार आहे त्या मैदानावर. याही वेळेसचा बॉल उडून मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र चेंडूच्या खाली आणि गणेश गव्हाणे इकडे मात्र स्ट्राईक करताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आडव्या बॅटने मात्र फटका उंचावून मारला होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते आणि अजून एक धक्का. 38 वर हा 7वा धक्का लागतोय. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे इरफान स्टार मकासरे किंग्स भुसावळ. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मागच्या दिशेने उडून मारण्याचा प्रयत्न होता. इम्रान यांची विकेट मात्र आली आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात आखूट टप्प्याचा बॉल टाकला होता त्याला पुल करत होते. डीप मिड विकेटला तिकडे मात्र होते क्षेत्ररक्षक तैनात. झेल मात्र झालाय OUT आउट. फलंदाज बाद. चला 38 वर 7 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चोपड्यावरनं देखील खाशी स्टारकास्ट आज आपण बोललोच. याही वेळेसचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूच्या मागे. चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार. मुख्य मंचालाच तिकडे मात्र त्यांनी ऑलमोस्ट धडक मारली. षटक मात्र इकडे पूर्ण होताना पाहायला मिळतंय. 7 ओव्हर 42 7 गडी बाद. 42 फॉर 7 आफ्टर 7 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. नक्कीच चोपड्यावरच देखील आपण बघतोय खाशी खेळाडू इकडे मात्र आज दाखल झाले. तेज किरण यांना आपण बघतोय. शुभम रायसिंग साहिल पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि पुढच्या मॅचचा टॉस किरण भाऊ पाटील यांच्या हस्ते टॉस होईल. पुढचा मॅच राहणार आहे जारा 11 MM वर्सेस जारा 11. जारा 11 MM वर्सेस जारा 11. क्या बात है. ऐसा लग रहा है दो सगे भाइयों के बीच में मैच है. 42 फॉर 7 आणि दोघेही टीम मारुळच्याच आहे. मी आधीच बोललो क्रिकेटचा बाले किल्ला
म्हणजे आमचा जळगाव जिल्हा आणि त्यातल्या त्यात एक गड आहे मारूळ. क्या बात आहे. यस, जारा 11 MM मारूळ हा संघ मतियूर भाई रहमान यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर जारा 11 जरीफ अहमद यांच्या मालकीची जी की टीम पुढच्या मॅच मध्ये. बट इकडे काय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. हो, आता मात्र सय्यद आसिम आपल्या बॅटची पॉवर दाखवतात आहे. काही का होईना संधी मिळाली या संधीचं सोनं करायचं. क्रिकेटमध्ये हे महत्वाचं नाहीये तुम्ही कोणत्या नंबरला बॅटिंगला जाता, तुम्ही टीम साठी काय करता या गोष्टीला मात्र खास महत्व आहे. आणि आज मात्र संधी आहे त्यांना संघासाठी कंट्रीब्यूट करण्याची. रनसंख्या मात्र वाढली आहे. धावसंख्या मात्र 48 वर. याही वेळेसचा बॉल कट करून दिलाय. बॉल मात्र इकडे थर्ड मॅनच्या क्षेत्रात. तो 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सय्यद आसिम यांच्या माध्यमातून होत असताना जी की आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कड लागली खासा वेगात मात्र बॉल तिकडे ट्रॅव्हल झाला. सय्यद आसिम सध्याच्या घडला जर बघितलं तर गोलंदाजांच्या विरोधात अटॅक करत असताना अँडी यांच्या विरोधात मात्र इकडे हात खोललेत. चला पुढच्या मॅचच्या दोन्ही टीम टॉस साठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये इकडे मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. 3 दिवस मनीष चव्हाण सर यांनी जर बघितले तर कमिटीची प्रत्येक भूमिका चांगल्यारीत्या पार पडली. आज ते म्हणताय आज परीक्षा है भरत राजपूत की भी. भरत राजपूत म्हणता मैं पास होके दिखाऊंगा. 52 वर 7 स्कोर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवला जाईल धावस्वरूपी इथे देखील 2 धावा मिळतात आहे. काय बॅटिंग करताय मैदानाच्या आतमध्ये सय्यद आसिम. कारण की आपण बघतोय 3 बॉल मध्ये बघता बघता 12 धावा त्यांनी मात्र या षटकात गोळा केलेल्या आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना. चला पुढच्या मॅचचा टॉस जारा 11 MM मारूळ आणि जारा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. थोडासा शॉर्ट चेंडू इकडे मात्र पिच करण्याचा प्रयत्न होता आणि अजून एक वेळेस इकडे मात्र वेलकम बाउंड्री जी आहे ती मात्र स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळते. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे वाढणार आहे. आणि आखूड टप्प्याचा बॉल चांगल्यारीत्या इकडे मात्र खेळत असताना चौकार इकडे मात्र वाढतोय स्कोर कार्ड वरती. धावसंख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढतीये. 58 धावा 7 गडी बाद. 2 बॉल मात्र नक्कीच यायचे बाकी आहेत. $58 for 7. याही वेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. खास महागडं षटक राहिले आतापर्यंत हे. चला शेवटचा बॉल यायचा इकडे मात्र बाकी आता. 59 वर 7 स्कोर. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल इकडे मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र चौकार येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला डाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 63 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागलाय. जबरदस्त बॅटिंग शेवटच्या षटकात जी की आपल्याला पाहायला मिळाली. नाही नाही या टॉस का बोले बट एक बॉल बाकी था. चला टॉस साठी यायचंय दोन्ही टीम. किरण दादा पाटील यांच्या हस्ते टॉस केला जाईल. एकीकडे जारा 11 भुसावळ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल तर दुसरीकडे जारा MM मारूळ ही टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. जारा सुपर स्ट्रायकर एकीकडे. चला इकडे मात्र
चला टॉस इकडे मात्र केला जाईल. दोन्ही जारा 11 इकडे मात्र मैच होता असताना, बट जिस तरह से मैच लगा है भाई, सच में दो सगे भाइयों वाली फीलिंग आ रही है यहाँ पे. तो चला जारा 11 वर्सेस जारा 11 MM या दोन्ही टीमच्या दरम्यान. जारा संघाचे कर्णधार जरीफ यांना मी विनंती करतो, आपण मात्र लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. समोरच्या टीमचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. तर चला जरीफ भाई, आपण मात्र टॉस साठी रिपोर्ट करा. 63 धावा बनलेल्या आहेत. 8 ओव्हर 63 बनले, 64 बनवायचे. यस, पेनल्टीच्या धावा देखील मात्र चला विनंती आहे लवकरात लवकर सामना मात्र सुरू करायचा आहे. 63 धावा मॅचच्या दिशेने इकडे मात्र आपण वळतोय. शेवटच्या षटकात जी बॅटिंग आपल्याला येताना आपल्याला पाहायला मिळाली, नक्कीच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर धावसंख्या शेवटच्या षटकात आल्या आणि एक फायटिंग टोटल पर्यंत जे की आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाली. टीम इरफान स्टार मकासरे किंग्ज भुसावळच्या विरोधात टीम NJ ट्रेडर जावेद शाह CC वरणगाव. तर चला मॅच इकडे मात्र सुरू होताना पाहायला मिळेल. इर्तिका जनवर इकडे मात्र पहिल्या षटकात येतात आहे. आउटसाइड दी ऑफचा बॉल, व्हाईट बॉलने इकडे मात्र सुरुवात केली गेली आहे. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव आपल्याला स्कोर कार्डवर वाढताना पाहायला मिळेल. खासा बाहेरचा चेंडू होता,
त्याला मात्र नक्कीच स्लॅश करण्याचा प्रयत्न होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, बट संपर्क तितका काही खास झाला नाही. बॉलर टू कीपर डॉट बॉल आलाय. ही वेळेसचा बॉल टॅप करून खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून एक डॉट बॉल इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना लागोपाठ इकडे मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जे की निर्धाव चेंडू इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉलच्या मदतीने सातत्याने याही वेळेसचा बॉल इथे देखील हुक करून दिलाय. चांगला फटका डीप पॉइंटच्या क्षेत्रात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खासा बाहेरचा बॉल फक्त बॅटची स्लॅश केली. रिप्ले मध्ये आपण बघू शकता चांगल्यारीत्या फटका खेळलाय आणि धावा संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. 8च्या स्कोरवरती 3 धावा इकडे मात्र पेनल्टीच्या देखील आहेत. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. 3 धावा पेनल्टीच्या ऍड आहेत. 1 धाव वाईडची आणि 1 चौकार. 8 रन स्कोर काढावे लागलेले आहेत इरफान स्टार मकासरे किंग्ज भुसावळ या संघाचे. ओ हो इकडे काय बॅटची मात्र नक्कीच कड लागली होती. आला की संधी तिकडे निर्माण झाली होती. एक वेळेस असं वाटलं की झेल होतो की काय, कारण की विकेटच्या शोधात तर आहेच 100%. एनजे ट्रेडर्स जावेद शाह सीसी वरणगाव हा संघ. याही वेळेसचा बॉल हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर जात आहे. 1 धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक मात्र इकडे रोटेट होत असताना एकीकडे आपण बघतोय राहुल भाऊ मकासरे आणि इरफान भाई यांच्या मालकीचा संघ आहे. दुसरीकडे जर बघितलं तर जावेद भाई शहा यांच्या मालकीचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एनजे ट्रेडर जावेद शाह सीसी वरणगाव. यावेळेसचा बॉल आता मात्र मोहर लावली आहे एका धावेची. चांगला फटका होता. फुलल यांचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. कॉन्फिडंट शॉट. धावास्वरूपी सिंगलच्या मदतीने धावा संख्या मात्र पुढे जाते. 10 धावा इकडे मात्र आपण बघतोय स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. अजूनही जर बघितलं तर शेवटचा बॉल यायचा बाकी. आउटसाइड द ऑफ अजून एक डॉट बॉल. षटक मात्र इकडे पूर्ण होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. 1 ओव्हर 10 रन. 1 ओव्हर 10 रन बिनगडी बाद. 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 42 बॉल 54 हे मात्र इथून पुढचं समीकरण आहे. 42 बॉल 54. चला गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र बदल केला जातोय. पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर 10 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागल्यात. चला गोलंदाजी मार्कवर सुहास यांना मात्र आता पाचारण करण्यात आलेलं आहे. पहिल्या षटकानंतर 10 धावा आपण बघू शकतो स्कोर कार्डवर आहे. 42 बॉल मध्ये 54चा पाठलाग आहे आता. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गॅपला इकडे मात्र शोधलाय बट हाला की फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे मात्र आपल्याला होताना जे की पाहायला मिळालं. फुलल यांचा चेंडू होता मागच्या दिशेने खेळण्याचा तिकडे प्रयत्न केला आणि डाऊन दी ग्राउंड मात्र चेंडू तिकडे अडवला गेलाय. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 11 धाव संख्येवर मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाताना जो की आपल्याला पाहायला मिळेल. 41 बॉलचं समीकरण अजूनही यायचं बाकी आहे. इथून पुढे 41 बॉल मध्ये 53 रन. 10च्या 10 विकेट हातात आहे. कंट्रोलिंग पोझिशन मध्ये ड्रायव्हिंग सीट मध्ये आहे इरफान स्टार मकासरे किंग्ज भुसावळ. बट एखादी विकेट जर इकडे आली तर मजा येईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू चांगला चेंडू. नक्कीच रिव्हर्स सारखा फटका जर खेळायचा आहे तर आधी तर चेंडूच्या लाईन मध्ये येणं मात्र फार गरजेचं असतं. इकडे मात्र आपण बघतोय बॉडी लाईन पासून नक्कीच दूर होता बॉल. खेळण्याचा प्रयत्न केला बट डॉट बॉल तिकडे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालाय. 11 धावा
याही वेळेचा चेंडू इथे देखील जर बघितलं तर बॉलर टू कीपर. चांगली गोलंदाजी सुहास पाटील सध्याच्या घडीला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलर यांचा चेंडू होता अलॉंग दी कार्पेट स्टिअर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे होत आहे. अपाती और विपाती साथ में, एक तरफ इखलास भाई और दूसरी तरफ तंजील भाई. मारुल की शान तंजील खान देखील आज इन ऍक्शन. याही वेळेसचा बॉल. ग्रामसेवक बरोबर हिशोब ठेवत आहे गोष्टींचा. अजून एक डॉट बॉल इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इखलास सय्यद आपण बघतो मारेल विभागात जर बघितलं तर ग्रामसेवक देखील आहेत. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये देखील मात्र त्यांनी जी कामगिरी केली आहे, जे नाव केलंय तेही मात्र फार मोठं आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही यायचा बाकी या षटकातील. 38 बॉलमध्ये 53चा पाठलाग. फुलल्यांचा बॉल उडवलाय आता आणि वॅकंट एरिया पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. आणि या पॉवर प्ले मध्ये जर बघितलं तर डाऊन दी ग्राउंड हा चौकार इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. गरज होती या चौकाराची, कारण की 3 चेंडू ऑलरेडी इकडे मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि धावस्वरूपी मात्र या चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढत असताना चांगला फटका पुढे टाकला होता कमी गतीने. उंची देत उसळी देत बॉल मात्र पसार. चौकार. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. आणि आता काय, नक्कीच जर बघितलं तर उत्साह पूर्णपणे त्या अपील मध्ये आपल्याला तिकडे पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने कदम ताल करत खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंचांची आय गेस इकडे मात्र नक्कीच मदत मागितली गेली आहे. चला फलंदाजीकडे मात्र बाद जे की आपल्याला होताना पाहायला मिळतात आहे. ओयूटी आउट. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये आणि परतावं लागेल. फलंदाज बाद आहे. चला प्रेक्षकांमधनं आवाज येऊ लागलाय म्हटल्यावर तुम्ही समजू शकता बॅटिंग साठी कोण दाखल होत आहे. दीपक सोनवणे एके ए बच्चा आपल्याला बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात आहे. 15 धावसंख्येवरती सध्याच्या घडला जर बघितलं तर एक गडी बाद ही मात्र स्थिती आहे. काय षटक टाकलं सुहास पाटील. चौकार जरी आला असता तरी देखील मात्र त्यांनी विकेट मिळवली मैदानाच्या आतमध्ये. 15 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 आफ्टर 2. 36 बॉलमध्ये 49ची अजूनही गरज आहे. आणि बॅटिंगसाठी जर बघितलं तर दीपक सोनवणे एके ए बच्चा मात्र आता आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त खेळाडू ज्याने मात्र नेहमीच खानदेश प्रदेशाच्या क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय. ओपनच्या क्रिकेटमध्ये खास करून जर बघितलं तर दीपक सोनवणे यांच्या नावाची मात्र नेहमी चर्चा राहिली आहे. ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर इरफान. पॉवर प्लेची षटका आता पूर्ण झाल्यानंतर नूर यांना पाचारण करण्यात आलंय. आल्या नूरचं इकडे मात्र स्वागत. जंगी स्वागत केलंय चौकाराने. टप्पा थोडासा मात्र इकडे खेचून टाकला होता आणि त्याला मात्र भिरकावून लावलं. 4 धावा इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे इरफानच्या बॅटमधून. इरफान स्टार मकासरे किंग्स भुसावळ संघाची धावसंख्या मात्र आता थोडीशी वेगात जे की आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्या रीत्या तो चेंडू पिच केला गेला होता. अकुट टप्प्याचा बॉल आणि अगदीच सनाना पेरिरिरी मैदानाच्या बाहेर. चौकार 4. एकोणावीस धावा स्कोर कार्ड वर एक गडी बाद. 35 बॉल 45. याही वेळेसचा बॉल बट नो बॉलचा कॉल इकडे मात्र दिला गेलाय.
धावस्वरूपी जर बघितलं तर नो बॉलचा कॉल इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवला जाईल आणि या नो बॉलच्या धावसंख्येने मात्र स्कोर कार्डही पुढे चालेल. 2 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर ज्या की आपल्याला जुळताना पाहायला मिळत आहे. आता फ्री हिटचाही कॉल राहील दीपक सोनवणे बच्चा यांच्यासाठी. क्या बात है, म्हणजे बच्चा म्हणतील पहिली गेंद पे लायसन, इससे अच्छी शुरुआत तो नहीं हो सकती. पहिल्याच बॉलवर उडवण्याचा प्रयत्न, फटका मात्र हवेत आणि पहिल्याच बॉलवर 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. दिनादिन 10 चौकार 4. पहिल्याच बॉलवर मात्र इकडे सुरुवात जे की आपल्याला करताना पाहायला मिळाले. आणि ये बात रन संख्या देखील इकडे वाढत असताना ज्या प्रकारे आपण बघतोय भुसावळ प्रीमियर लीग. वेट 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 फुलल्यांचा चेंडू आणि यस, वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द फायनेस्ट. मेहुल दादा देखील मात्र इकडे दाखल झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तेही मात्र इन ऍक्शन दिसतील. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे. चला, नॉट आउटचा कॉल इकडे मात्र जो की दिला गेलाय. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर षटक देखील पुढे जात असताना पाहायला मिळेल. घोड्यांची एंट्री देखील काही वेळा आधी आपण बघितली होती मैदानाच्या आतमध्ये. ज्यारीचा स्कोर कार्ड इकडे धावला आहे टीम मकासरे किंग्ज इरफान स्टार्स भुसावळ या संघाचा. थोडासा वेग घोड्यांचाही इकडे पाहायला मिळाला. 25 वर 1 स्कोर, 25 for 1. यावेळेसचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न डीप पॉइंटच्या क्षेत्रात. नक्की चेंडूने हलकीशी गिरकी घेतली आणि सरळ मात्र पवेलियन बी चा वेध घेत असताना इकडे मात्र चौकार स्कोर कार्डवर जोडतोय. जबरदस्त बॅटिंग सुरुवातीच्या षटकांमध्ये इकडे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळते. फलंदाज दीपक सोनवणे AKA बच्चा यांच्या बॅटमधनं चौकार 4. रन संख्या 29 वर 1. याही वेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळते. शेवटचा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि नो बॉलचा कॉल इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय ओव्हर स्टेपिंगच्या रिगार्ड मध्ये.
सुंदर कॅमेरा वर्क मात्र नक्कीच लाईव्ह विजनच्या टीमद्वारे. त्याचद्वारे जर बघितलं तर आमचे स्क्रीन डायरेक्टर अजय टोनपे यांचंही कौतुक राहील. काय घोड्यांचं सुंदर दृश्य त्यांनी याआधी टिपलं होतं. चला फ्री आता हात खोलण्याची मात्र संधी. 32 वर 1 स्कोर. 32 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्यात. दीपक सोनवणे बच्चा स्ट्रायकर एंडला. यावेळेसचा बॉल, ये शॉट आहे भाई, समोरच्या दिशेने डायरेक्ट डाऊन दी ग्राउंड. रिप्ले मध्ये बघण्यालायक राहील ज्यारीत्या हा फटका मारलाय. दीपक सोनवणे यांच्यासाठी हा चेंडू टाकला होता. दीपक सोनवणे बच्चा, जो कोई काम करते नाही कच्चा. धावा मात्र इकडे 6 धावा मिळत असताना काय फटका मारलाय. आणि तेवढं सुंदर कॅमेरा वर्क, काम अगदी सुरू आहे जोरात, कारण की कॅमेऱ्यावर आहे मयूर थोरात. जणू काही पेंटिंग बनवावी तिकडे मात्र दीपक सोनवणे यांची त्या पोज मध्ये, आणि त्यांना बर्थडेला गिफ्टच करावी. चला षटक इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 3 ओव्हर 38 एक गडी बाद. 38 for 1. शेवटचे 30 बॉल. 26 ची गरज आहे. 30 बॉल 26 रनची गरज. ज्यारे त्या बॅटिंग केली आहे 5 बॉल मध्ये बघता बघता 15 वरती पोहोचल्यात. आणि मला असं वाटतंय सगळ्या भुसावळ मध्ये आता चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू असेल, डीएस ग्राउंड पे बच्चा मार रहा है. 3 ओव्हर 38 एक गडी बाद. वर 1 स्कोर. 3 षटकांनंतर गोलंदाजी मार्कवर आता बदल केला गेलाय. चला नवीन गोलंदाज थोडीशी घाई करा, लवकर यायचे गोलंदाजी मार्कवर. वर 1. 30 बॉल 26. यावेळेस बैठक मारण्याचा प्रयत्न होता, रडारच्या दूर ठेवला सुहास पाटील यांना मात्र इकडे कंटिन्यू ठेवलं गेलंय, ज्यांनी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या आधीच्या षटकात केली होती. आणि यस, आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये रॉकिंग स्टार, सुपरस्टार नाशिकचे रॉकी बाई इकडे मात्र वाईटचा इशारा करताना जे आपल्याला पाहायला मिळत आहे, वाईटचा नाही 22चा, सॉरी 22चा इशारा करताना पाहायला मिळत आहे. वर 1. याही वेळेसचा बॉल उडवलाय, आता मात्र फटका फसलाय आणि सुहास पाटील यांना मात्र इकडे यश मिळत असताना खोलव्या टप्प्याचा बॉल, फटका मात्र जिकडे फसताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली होते आणि 39च्या स्कोरवर इकडे मात्र दुसरा धक्का लागतोय. 39 फॉर द लॉस ऑफ 2. वर 2 स्कोर. यावेळेसचा बॉल नक्कीच जर बघितलं तर आल्या आल्या शेख कैसर यांनी मात्र इकडे चौकार शोधून काढलाय. 4 धावा. रन संख्या 43 वर 2. चौकाराच्या मदतीने सुरुवात झाली आहे शेख कैसर यांच्या इनिंगची. हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकललाय बॉल. फिल्डर मात्र तिकडे आहेत. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी 1 धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. 44 वर 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती.
भरत सिंग राजपूत यांचा बॅटचा आवाज सध्या येतोय. त्यांच्या शब्दांचा आवाज माईक पर्यंत पोहोचत नाही, पण त्यांच्या बॅटचा आवाज सगळीकडे पोहोचतोय. यावेळेसचा बॉल आहे. ओ हो, क्या बात आहे. इरफान आणि तेवढाच चांगला झेल. फटका तर तसा चांगला निवडला होता, बट क्षेत्ररक्षकाला जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस देत होते ते. शेख इम्रान यांनी मात्र तिकडे कॅच टिपलाय आणि 44च्या स्कोरवर 3 गडी बाद आहेत. काय गोलंदाजी केली आहे सुहास पाटील. म्हणजे 11 बॉल टाकलेत, 10 धावा खर्च केलाय, 3 गडी आतापर्यंत सुहास पाटील यांनी बाद केलेले आहेत. चांगली कामगिरी सुहास यांचंही मात्र विशेष कौतुक झालं पाहिजे, कारण की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला पॉझिटिव्ह पॉइंट्स नक्कीच मिळाले पाहिजेत. आणि मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी जर काही पॉझिटिव्ह पॉइंट्स इकडे राहिलेले आहेत या मॅच मध्ये, तर एक तर म्हणजे नूरची बॅटिंग आणि दुसरी म्हणजे सुहास पाटील यांची बॉलिंग. हालाकी अजूनही जर बघितलं तर इम्रान गोलंदाजी मार्कवर आलेले नाहीयेत. नक्कीच हा देखील एक प्रश्न राहील, कारण की इम्रान चर्चेत आहे. ज्या रीत्या आपण बघतोय सध्याच्या घडला या गोलंदाजाने देखील गोलंदाजी केली आहे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, या गोष्टीवर नक्कीच विचारणा होईल. इम्रान सारखा गोलंदाज अजून गोलंदाजी मार्क नाहीये. 44 वर 3 स्कोर. बॅटिंग साठी जर बघितलं तर आता विवेक मेहरा जे मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात स्ट्रायकर एंडला. शेवटचा बॉल आहे या षटकातील. हो हो हो, आउटसाइड दी ऑफचा बॉल. कीपर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूला अडवतील. धावा स्वरूपी जर बघितलं तर 22च्या धावा तिकडे मात्र नो बॉलचा कॉल इकडे मात्र दिला गेला पंचांच्या माध्यमातून. वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये हा चेंडू नो दिला गेला आणि त्याचबरोबर 22ची धाव इकडे मात्र जुडेल आणि या तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत घेतली गेली आहे. पीसीआर रूम मध्ये मात्र नक्कीच इकडे या चेंडूचं दूध का दूध आणि पाणीचं पाणी केलं जाईल. तिसरे पंच मात्र अँगल दर अँगल, फ्रेम बाय फ्रेम, आणि मयूर सोनवणे यांनी मात्र इशारा केला आहे टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. नक्कीच अजय टोनपे जे मात्र स्क्रीन डायरेक्टरच्या भूमिकेत आहे सध्याच्या घडीला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत योगेश भाकरे सर इकडे मात्र शहानिशा करताय. नो बॉल चा कॉल इकडे मात्र दिला गेलाय. खाशा वरच्या हाईट वरनं मात्र चेंडू गेलाय. दोन्ही पाय जर बघितलं तर कुठेच काही बेंड आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तरी वेस्ट साईडच्या वरचा बॉल आहे. तर यास आपल्याच आगळ्या वेगळ्या स्टाईलने नक्कीच इकडे खेळवतात रॉकी भाई. अवंतरची धाव जोडेल. 46 वर 3 स्कोर. फ्री हिटचा कॉल इकडे मात्र राहील आता. शेख कैसर अजून एक जर बघितलं तर जुनं नाव जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटचं, जे मात्र स्ट्रायकर एंडलात या फ्री हिटचा सामना करण्यासाठी. एक चौकार आलाय शेख कैसर यांच्या बॅटमधून. हो, क्या बात आहे. एक पाय क्लिअर करत मोठा फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॉर्निंग. शेख कैसर फ्री हिट वर सोडतात आहे आपला असर. धावा मिळतील 6 षटकार. 4 ओव्हर 52, 4 ओव्हर 52, 3 गडी बाद. शेवटचे जर बघितलं तर 24 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. फटका मात्र आपण बघू शकतो ज्या रीत्या मारला. ट्रेडमार्क मोहर होती षटकाराची. आज विजय मैदानाच्या आतमध्ये तर गाडीवर कोण आहे हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. 4 ओव्हर 52, 3 गडी बाद, 12 धावांची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. यानंतरचा मॅच जारा डर्बी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे जारा सुपर स्ट्रायकर्स जारा 11 एकीकडे तर दुसरीकडे जारा MM असा मात्र सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स नक्की जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी सज्ज राहतील. चांगली तगडी स्टारकास्ट त्याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 52 वर 3 स्कोर. चला 12 धावा पाहिजेत आता. गोलंदाजी मार्कवर इम्रान अखेरकार इकडे मात्र आता दाखल झालेले आहेत. यावेळेसचा बॉल टोएंडला लागलाय.
मागच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे आणि चेंडू चेंडू इकडे मात्र बाउंड्री लाईन गाठतोय. धावा मात्र थांबलेल्या नाही आहेत आणि अजून एक वेळेस मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना चौकार 4 इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळेल. फक्त दिशा दिली होती तिकडे मात्र विवेक मेहरा जे चेंडूवर असं सोडताय आपला अगदी गहरा. चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. आता 8 धावेंची इथून पुढे जी की गरज आहे. कम्फर्टेबल विक्ट्री राहिली आहे नक्कीच इरफान स्टार मकासरे किंग्स भुसावळ या संघासाठी. स्विंग रमेश चप्पा पडल्यानंतर बाहेर वळलाय बॉल. चांगला चेंडू आणि एक धावही तिकडे मात्र चोरण्याचा प्रयत्न आहे. 22चा इशारा इकडे मात्र केला जातोय. इरफान भाई आणि त्याचबरोबर जर बघितलं तर राहुल भाऊ मकासरे यांच्या मालकीचा मात्र हा संघ आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर जावेद भाई शहा यांच्या मालकीची टीम NJ ट्रेडर्स जावेद शहा CC गोलंदाजी करत असताना 57 वर 3 स्कोर. यावेळेसचा बॉलही हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे देखील जर बघितलं तर 1 to 4 बॉल सीमा पार. धाव स्वरूपी जर बघितलं तर 4 चौकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडतोय शेख कैसर. चांगली बॅटिंग करत असताना आणि आतापर्यंत तुम्ही जर बघितलं ना तर इरफान स्टार मकासरे किंग्सची जी काही लाईनअप आहे म्हणजे गोलंदाजीमध्ये डेप्थ आहे, बॅटिंगमध्ये देखील जर बघितलं तर अनुभव आहे, युवा जोश आहे, बघण्यालायक राहणार ही टीम आज कशारीत्या परफॉर्म करते. आणि जेव्हा जेव्हा मकासरे किंग्स हे नाव भुसावळ असो खानदेश प्रदेशात असो उतरतं अनेकांच्या नजरा लागतात कारण की फार मोठा तगडा अनुभव संघ मालकांकडे आहे. दीपक सोनवणे यांच्याकडे आहे. याही वेळेसचा बॉल रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे जाईल. दुसरीकडे NJ ट्रेडर्स जावेद शहा CC संघ प्रयत्न करेल कमबॅक करण्याचा. नक्कीच विचार विनिमय होईल की काय चुकलं एक्झॅक्टली या मॅच मध्ये कारण की मापक धावत संख्या होती बट विकेट तेवढ्या रेग्युलर इंटरव्ह्यूवर त्यांना नाही मिळाल्या. यावेळेसचा बॉलही आपण बघतोय आवाक्याच्या बाहेर आहे. बॅटिंग मध्ये देखील अनेक चुक्या झाल्या कारण की 5 ओव्हरमध्ये अराउंड 30-32च्या आसपासचा स्कोर होता. शेवटच्या षटकापर्यंत देखील 40-42 स्कोर होता. तर बॅटिंग मध्ये देखील अनेक सुधारणा करण्याच्या गरज राहतील येणाऱ्या मॅच मध्ये या संघाला. याही वेळेसचा बॉल संपर्क तितका काही खास नाहीये. एक धाव इकडे मात्र पळून काढली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना दुसरीकडे नक्कीच इरफान स्टार मकासरे किंग्स हे देखील मात्र काही ना काही विचार विनिमय करतील कारण की हा असा संघ राहिलाय की नेहमीच जर बघितलं तर चुक्यांपासून शिकणं आणि यशाला मात्र अजून डबल करत मैदानाच्या आतमध्ये वापस उतरणं हा मेन मोटो आहे. 63 वर 3 स्कोर. 1 to win नाव आणि बॅटची कड त्याचबरोबर एक धाव बनेल आणि पहिला विजय इकडे मात्र जो की राहतोय इरफान स्टार मकासरे किंग्स भुसावळ या संघाचा. अभिनंदन. टॉप क्लास गोलंदाजी टॉप क्लास फलंदाजी च्या बळावर जर बघितलं तर इकडे मात्र विजय जो आहे तो मात्र नोंदवला गेलाय. 7 विकेटने इकडे मात्र सामना जिंकलाय. तर शुभेच्छा असतील संघ मालकांना त्याचबरोबर संपूर्ण टीमला आणि अभिनंदन. हार्ड लक टीम NJ ट्रेडर्स जावेद शहा CC कमबॅक करण्याचा मात्र आपलाही प्रयत्न राहणार आहे. तर चला विनंती आहे लवकरात लवकर मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावायचंय. बॉल चूज करून घ्यायचे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र जो की दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जयदेव भाऊ मोरे यांच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नन अदर दॅन विक्रांत गायगोले मल्ली. मात्र इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील. तर चला मल्ली गॉगल वेअर करून कॅप टाईट करून हेअर सेट करून मात्र आपणही यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला.